मूर्तिजापूर तालुक्यातील दाताळा या गावी मूर्तिजापूर येथे श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयाची गट क्रमांक 445 मधील क्षेत्रफळ 15.43 हेक्टर असून ही जमीन स्वर्गीय लक्ष्मीबाई देशमुख रुग्णालयाच्या मालकीची जमीन असून ही जमीन रुग्णालयातील गोरगरीब जनतेच्या उपचारासाठी येणारा खर्च जमिनीपासून मिळणाऱ्या महसुलातून करण्यात यावा या उद्देशाने ही जमीन दान म्हणून सरकारी दवाखान्याला देण्यात आली। तरी पण आपले स्वार्थ साधण्यासाठी सुनील मुनगंटीराव देशमुख व अक्षय सुनील देशमुख या व्यक्तीने लाखपुरी महसूल मंडळाअंतर्गत दताळा श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख रुग्णालयात दात असलेली शेतजमिनीवर अवैधरित्याने अतिक्रमण करून ताबा दाखवून शेतात घर व पिकांचा पेरा केला होता। पण महसूल प्रशासनाच्या नोंदणीनुसार 7/12 कोरा असून कोणतेही पीक पेऱ्याची नोंद नाही। पण शेतात पाहिले तर पिकांचा पेरा केलेला दिसून आला। यावर महसूल प्रशासनाला मिळालेल्या तक्रारीनुसार कारवाई करण्यात यावी। शेतातील गहू, कपाशी, चना या पिकांवर प्रशासनाच्या वतीने गणराज चालवण्यात आला। तसेच गावातील संपूर्ण गुरेढोरे या पिकात चरण्यासाठी सोडण्यात आले व शेतातील घर जमीनदोस्त करण्यात आले। अशाच प्रकारे श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख दवाखान्याला दान असलेल्या जमिनीवर महसूल प्रशासनाच्या सानिध्याने गावातील धनाढ्य लोकांचा डोळा असल्याचे जनसामान्य नागरिकांच्या चर्चेला उधाण आले आहे। ज्या प्रकारे दताळा येथील जमिनीवर कारवाई करण्यात आली, अशाच प्रकारे लक्ष्मीबाई रुग्णालयाची इतरही अतिक्रमण शेती मोकळी करण्यात यावी अशी जनसामान्य नागरिकांची मागणी आहे। 13 जानेवारी रोजी तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी तहसीलदार रवींद्र राऊत, मंडळ अधिकारी राजेंद्र जाधव, तलाठी अधिकारी प्रमोद लांडगे, पवन जोत, वैभव राऊत, अजय तायडे, ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुट्टे यांचे कर्मचारी, पोलीस पाटील राजेश काकळ, लाखपुरी मंडळातील संपूर्ण कोतवाल कारवाई दरम्यान उपस्थित होते। तक्रार आमची अशी होती की ही शेती 2009 मध्ये आम्ही केली होती गटामार्फत। विरपूरचा बचत गट होता आणि त्याच्यानंतर 2010 पासून या व्यक्तीने अतिक्रमण केलं आणि कोर्टामध्ये केसेस टाकल्या, कोणत्याच कोर्टात ते चालू नाही आहे ॲव्हरेज। आज 11-12 वर्ष झाले प्रशासनाची दिशाभूल करून हे सगळी एवढी मोठी जे लक्ष्मीबाई देशमुख दवाखान्यासाठी जमीन ज्या व्यक्तीने दान दिली त्या व्यक्तीचे या जमिनीवर कुठलाही अधिकार नसून त्या व्यक्तीने दान देऊन हराशी होऊन याचा मोबदला दवाखान्यामध्ये जात होता। तर तो 11-12 वर्षापासून तो मोबदला थांबला, त्याची हराशी चालत होती। त्याच्यानंतर 11 पासून त्याने अनलिगली ताबा दाखवल्यानंतर कोर्टात केस चालली तर त्याची हराशी झाली नाही, म्हणजे प्रशासनावर प्रेशर असल्या कारणाने त्याची हराशी झाली नाही कारण कोर्टात केस सुरू आहे, नोटीस घे असं चालू होतं। तर मागच्या वर्षी आपली त्याचा जी याच्या आधी एसडी होते त्या एसडी साहेबांना ती शेती हराशी केली आणि हराशी केली असताना त्या हराशीमध्ये आम्ही गव्हर्नमेंट ट्रेझरीमध्ये 4,72,000 रुपये आम्ही भरल्यानंतर आम्ही शेती आमची या व्यक्तीशी कुठल्याही प्रकारचा वाद नाही, आमचा कुठं काही वाद नाही, काही भांडण नाही, झगडा नाही। पण या व्यक्तीनं हराशी घेतल्यानंतर आम्ही हराशी घेतली, गव्हर्नमेंट कडून घेतली, आम्ही गव्हर्नमेंट ट्रेझरीमध्ये पैसे भरल्यानंतर या व्यक्तीने आम्हाला बाकायदा कोर्टातून आम्हाला नोटिसा दिल्या। ज्या व्यक्तीने हराशी घेतली त्या व्यक्तीला नोटिसा दिल्या। आमचा कुठल्याही प्रकारचा रोल नसून आम्ही पैसे भरले, आम्ही शेती वाहणार, ताबा आम्हाला प्रशासनाने दिला आणि ताब्यानुसार आम्ही हरभरा पेरला आणि हरभरा घेत असताना आम्हाला व्यक्तीचा खूप त्रास झाला आणि त्या व्यक्तीला सांगितलं की आमचं तुमच्याशी भांडण नाही, तुम्ही प्रशासनाशी भांडा। आम्ही प्रशासनाकडून जमीन घेतली, आम्ही प्रशासनाशी भांडू, तुमच्याशी भांडण नाही। पण या व्यक्तीला काहीही नसताना आम्हाला कोर्टात उभं केलं। आम्ही एकीकडे एवढे मोठे पैसे भरले, एकीकडे आम्हाला कोर्टात उभं राहावं लागलं। म्हणजे मग आम्ही प्रशासनाची कोणतीही मालमत्ता आम्ही कशी हराशीत द्यायची। आता त्यानुसार आम्ही तक्रार केली आता की या वर्षी प्रशासनाकडे आम्ही अशी तक्रार केली की या जमिनीची हराशी होण्यात यावी। तर या व्यक्तीने त्या जमिनीची हराशी होऊ दिली नाही। महसूल मंत्र्याकडून काही पत्र वगैरे आम्ही कलेक्टर साहेबांचे हातपाय सगळे क्लोज केले होते। त्याच्यानंतर आम्ही पत्रव्यवहाराचा पाठपुरावा केला, महसूल मंत्र्याकडे पाठपुरावा केला। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।